तर इराण-इस्रायल युद्धामुळे आखाती देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सांगली जिल्ह्यातील द्राक्षांना बसलाय। तब्बल 350 कंटेनर द्राक्ष सध्या सांगलीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये आहेत। 700हून अधिक कंटेनर्स इतके द्राक्ष बागेत आहेत। त्याचबरोबर मुंबईच्या बंदरात 300 कंटेनर थांबून आहेत। त्यामुळे जवळपास 15,000 टन इतकी द्राक्ष आखाती देशात जाण्यापासून थांबली आहेत आणि याचा मोठा फटका द्राक्ष बागायतदार शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसतोय। सध्या सांगलीचं कोल्ड स्टोरेज हाऊसफुल झालंय, त्यामुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसमोर द्राक्षांची निर्यात कशी करायची हा देखील प्रश्न आहे। आखाती देशांमध्ये युद्ध चालू असल्यामुळे कोल्ड स्टोरेजमध्ये माल फुल्ल झालेला आहे। आखाती देशामधल्या जाणाऱ्या मालाचा कंटेनरला बंदी असल्यामुळे शेतकऱ्याचा जो माल कोल्ड स्टोरेजला येऊन पडतो तो बाहेर न गेल्यामुळे कोल्ड स्टोरेजमध्ये खूप गर्दी झालेली आहे। बाहेर 8-9 कंटेनर येऊन थांबलेले आहेत आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या हार्वेस्टिंगवरती झाला आहे। आज जवळजवळ सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक कोल्ड स्टोरेजमध्ये 3 ते 350 कंटेनरचा माल पडून आहे। पोर्टमध्ये जवळजवळ 300-350 कंटेनर पडून आहेत आणि शिपिंग लाईनमध्ये पण बरेचसे कंटेनर अडकून आहेत। जर हे आखाती देशातलं युद्धाचं सावट जर नाही सावरलं तर शेतकऱ्यांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो।